भावना भावना गगू थांबा मी बघतो. बस बस सावकाश सावकाश. भावना अगं तू का घाबरतेस? अगं जानूला काही नाही होणार. वेडे आहात तुम्ही. जावई बापू तुम्ही पण सगळ्यांना घाबरवून टाकलात बघा. तुम्ही काय म्हणालात किती पाण्यात पडली तिकडे सापडली नाही तुम्हाला. अहो म्हणजे हरवली आहे बेपत्ता झाली आहे. काय रडताय कसे तुम्ही? जणू काही आभाळ कोसळलंय. अहो पाण्यात पडली हरवली सापडेल शोधायला पाहिजे. सिद्धू आहे ना तो पटकन शोधे. सिद्धू ए बाळा ऐक ना तुझ्या खूप ओळखी आहेत की नाही. तू एक काम कर तू ना तुझ्या मित्रांना सांग पोलिसांना सांग तुझ्या माणसांना सांग. अगं बाई मी पण वेळीच आहे. हो जाऊ बापू तुमची ओळख तर दिल्लीपर्यंत आहे की नाही. तुम्ही सांगितलं तर पटकन शोधून काढतील. हे बघा तुम्ही काय करायला हवं होतं माहितीये का? तुम्ही गोवा पोलिसांकडे जायला हवं होतं आणि त्या बोटीवर काय घडलं कधी घडलं ती कशी पडली कशामुळे पडली सगळं सांग. तुम्ही सांगितलं की नाही पोलिसांना? अहो पोलीस शोधून आणतील ना नाही का? अहो सांगा ना तुम्ही. जावई बाबू रडून रडून कसं चालेल? अहो पोलिसांना सांगा ती शोधून आणतील. अरे जयंत तुला कळतंय का तू काय बोलतोस ते? अरे आमची बहीण आहे ना ती आणि तुझ्याच सोबत गोव्याला गेली होती ना मग हरवली अशी कशी काय? गोव्याला गेला होतात ना मग बोटीवर कशाला जायचं? अशा ठिकाणी जायचंच कशाला जिथे अपघात घडू शकतो? तेच ना. अरे किमान आरडाओरडा तरी करायचा हेल्प मागायची सापडली असती ना ती. तू काय करत होतास? तू काय करत होतास? अरे देवा ए तुम्ही थांबा थांबा. किती बोलताय दोघं? जावई येते आपले. जावई बापू माफ करा त्यांना. अहो असं बघू नका. तुम्हाला कळतंय का हे जावई बापू आणि आपली मुलगी दोघही लबाड आहेत. हो मस्करी करतायत ते आपली हो की नाही? काय थट्टाय ही. बरं नाही असं. अहो तुम्ही विसरलात का मागे एकदा नाही का जान्हवीला आपल्याला भेटायचं होतं मग ह्यांनी नाही म्हटलं. ती बिचारी घाबरली आणि त्यानंतर हे आले आणि आपल्याला घेऊन गेले तिच्या समोर. काय तर म्हणे सरप्राईज. दोघांना फार सरप्राईज द्यायचं असतं. आज पण तेच करताय. आता येईल आणि भॉक करेल. ए भावना बाळा ऐक नको घाबरूस. अगं तुला जानूचा स्वभाव माहितीये की नाही? अगं आता चांगला कान धरून तिला घेऊन येते बघ कशी घाबरवते ती आपल्याला. जावई बापू आई अगं थांब आणते तिला. आई ऐका ना असं काय कर? आपण सगळ्यांनी ऐकलं ना बातम्यांमध्ये काय चाललंय. अगं तू वेडी आहेस का आणि रडतेस काय सणासुदीला? अगं ते टीव्हीवर काही दाखवतात त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. खोट्या बातम्या असतात सगळ्या. ती बघ गाडीत बसली असणार. मी थांब आता एक काम कर तू जा आणि कान धरून घेऊन ये. लबाड कुठली. तिला म्हणावं आईला असा त्रास देतात का? थांब जरा आता आपणच तिची गंमत करूया. जावई बापू नंतर पुळका येईल तुम्हाला बायकोचा. आता आपण तिला बोलवायचंच नाही. बसू दे तिकडेच तिला. आता थोड्या वेळाने मग तिच्या लक्षात येईल की आईला तर आठवणच नाही आली. मग येईल पाय आपटत. काय आपण पण जावई बापू आले त्यांना पाणी पण नाही विचारलंस तू. ही जान्हवी ना हिच्यामुळे ना सगळं. पटकन पाणी आण आणि जावई बापू छान फराळ केलाय खाऊ घालते आधी. तू चल ग आधी ताट आण फराळाचं. अहो त्यांना बसायला सांगा. आई बस बस सिद्धू. अरे बस बाळा आलेच मी. आई जानू पण ना वीणा. अगं आता जानू आली ना की तिला चांगला धपाटाच घालणार आहे बघ मी. काय करायचं? आई काय करताय तुम्ही हे सगळं? जयतला नको हे सगळं. अगं वीणा काय करतेस तू? अगं पहिला दिवाळ सण आहे त्यांचा. आणि इकडे बघू काय करे काय तू करंजी आण. आई थांबा आई थांबा ना. काय करताय तुम्ही सगळं? काय आई थांबा. आई जानू. अगं ए वेडाबाई काही झालेलं नाहीये जानूला. आणि असं सणासुदीच्या दिवशी रडतात का ग? चल हो बघू बाजूला. मोठी सून आहेस तू घरची. काय म्हणते ते हसतील आता जावई बापू तुझ्यावर. चल आणि हे बघ आत्ता जानू येईल बघ. अगं येईल ग. काय तू असं नको करू. अशी कशी पडली? अरे अशी कशी पडली? पाय घसरून पडायला ती काय लहान आहे का? तेच ना. आणि मला सांग ती रेलिंगवर बसली होती का? हा आणि तेव्हा तू काय करत होतास? फोटो काढत होतास?
अरे अरे, ती पडली तर तिला वाचवायचा प्रयत्न तरी करायचा असतं तू. ती पडली तेव्हा तू उडी मारायचीस ना. तू काय करत होतास ते सांग हे पहिलं. सांग, तू काय करत होता? काय करत होतास? वाचवत नाही तू तिला. अरे दादा शांत हो, शांत हो, एक मिनिट. हे बघ जयंत, मी स्पष्टपणे सांगतोय तुला, तू जे बोलतोस ना त्याच्यावरती अजिबात विश्वास बसत नाहीये. प्लीज जे काही झालंय ना ते स्पष्ट सांग. हा हा सांग, प्लीज प्लीज सांग. मी आणि जानू आम्ही दोघेही यॉटवर गेलो होतो. जानूची इच्छा होती की आम्ही दोघेही डेकवर जावं, म्हणून आम्ही डेकवर गेलो. आम्ही दोघेही खूप खुश होतो. खरंच जानू अगदी प्रेमाने बोलत होती माझ्याशी आणि सगळं काही अगदी परफेक्ट होतं. आणि सगळं काही परफेक्ट असताना अचानक जानूचा तोल गेला आणि ती यॉट वरून खाली पाण्यात पडली. मी तिला वाचवू शकलो नाही आणि त्या पाण्यात उडी मारण्याची माझ्यात हिंमत नव्हती. काहीच क्षणात जानू दिसेनाशी झाली. मी मदतीसाठी खूप हाका मारल्या. लोक गोळा झाली. मी यॉटवरचा स्टाफही आला. आम्ही पाण्यात लाईफ जॅकेट्स टाकले. छोटी बोटही सोडली होती. जानूचा कुठेच पत्ता सापडला नाही. मला काय करू काहीच कळत नव्हतं. मग शेवटी गोव्याच्या पोलिसांना कॉन्टॅक्ट केला मी. त्यांनी त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू केलं, पण त्यांनाही जानू सापडली नाही. मी माझे सगळे कॉन्टॅक्ट वापरले, सगळे प्रयत्न केले, पण जानू कुठेच नव्हती. मला जायला दुसरं कोणतंही घर नव्हतं, कोणतीच जागा नव्हती. आपलंसं कोणीच नव्हतं म्हणून मी इथे आलो. पण इथे येऊन मला खरंच कळत नव्हतं की मी तुम्हा सगळ्यांना फेस कसं करू. अगं बाई, अहो जावई बापू काय करताय तुम्ही? असं सणासुदीला डोळ्यातनं पाणी काढू नये हो. अहो दिवाळ सण आहे, तुमचा पहिला दिवाळ सण आहे. आणि तुम्ही पाहिलं का सिद्धू आणि भावना पण आलेत. त्यांचा पण पहिलाच दिवाळ सण आहे ना. खूप छान साजरा करणार आहे बघा मी. अहो खूप तयारी केली आम्ही, नाही का हो? आणि तुम्ही काय असं डोळ्यातून पाणी काढताय? पुरे आता हा हे बघा, जर हा हट्ट तिने केला ना तर तिला मी ओरडणारच आहे. आता आत आली ना ती की मी तिला सांगणार आहे, पाडव्याला तुम्ही इथे नव्हता ना तेव्हा चांगलं तुम्हाला अभ्यंग स्नान घालून मग औक्षण करायचं. अभ्यंग स्नान होणार बरं का तुमचं अगदी व्यवस्थित, आणि त्यानंतर औक्षण. काकू अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तुझी मुलगी समुद्रात पडली आहे, ती सापडत नाही, कदाचित या जगात नाही. काकू अगं भानावर ये. काय